अपनी नगरिया अनजाने का उस पर अनजान डगरिया। इनको लेके चले हैं अपने संग नगरिया। हरे संग आने का उस पर अनजान डगरिया। ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो. जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या, शेअर नाही केलं तर शेअर करून घ्या. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉन ऑनवरती सेट करा मित्रांनो. जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. तर मित्रांनो जे काही यूज केला मटेरियल ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन जे व्हिडिओला मटेरियल जे का पासवर्ड वगैरे दिलेला आहे मित्रांनो ते व्हिडिओमध्ये सांगून दिलेला आहे मित्रांनो. व्हिडिओ डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो. जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवं असेल तर आपला टेलिग्राम ग्रुपला आपण प्रोव्हाइड करत असतो. जर आपला टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथून जे का डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता. तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओ आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो सर्वात अगोदर कास्ट्रो अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो. मग आणखी आपला प्रोजेक्टमध्ये आलं तर बेट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपला सर्वात अगोदर बेट मार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला एकदम छान असं आपण ग्रुप्स वगैरे ऍड वगैरे करून दिला मित्रांनो. टेक्स्ट वगैरे मग आणखी आपला जे का फर्स्टला जसं की आपला 5.14 बीटला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मिठाच्या ऑप्शन मध्ये याचं मित्रांनो. मग आपला जे का व्हिडिओ क्लिप किंवा फोटो आहे मित्रांनो, जसं की आपण फोटो वगैरे पहिला ऍड करून दाखवतो. त्या फोटो आहे त्या फोटोला ऍड करायचं. मग आपल्या वर 3 डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्बिनेशन वरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला ते फोटोला लास्ट पण ओढून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला स्क्रॉल करून सेकंड बीटला 2 पार्ट मध्ये फोटोला कट करायचं मित्रांनो. आणखी आपला सेकंड बीटला 2 पार्ट मध्ये फोटो वगैरे कट करायचा मित्रांनो. त्या स्टेपमध्ये तुम्ही पण कट करून घ्या. फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे व्हिडिओ क्लिप आहे मित्रांनो ह्या स्टेपमध्ये व्हिडिओ क्लिप पण ऍड वगैरे अशाच प्रकारचे जे तुमचे वेगवेगळे व्हिडिओ क्लिप पण ऍड वगैरे करून ऍड वगैरे अशाच प्रकारचे का डबल बीटचे का मध्ये जे व्हिडिओ क्लिप वगैरे ऍड वगैरे करून घ्या मित्रांनो. आज क्लिप वगैरे ऍड वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला फर्स्टला नंतर जे तुमचे का फोटो किंवा व्हिडिओ क्लिप असेल तर मित्रांनो मग आपल्या वर ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणखी आपलं जे अशा प्रकारे फोटो दिसत आहे मित्रांनो. मग आणखी आपला जर व्हिडिओ लिहायचा असेल तर टेक्स्ट पेज वरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या एडिट टेक्स्ट वरती क्लिक करायचं व्हिडिओ लिहिलेला मित्रांनो. मग आपल्या इथे फोटो लिहिण्यासाठी जे का डिलीट करून घ्यायचं असं डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला फोटो लिहून घ्यायचं. जसं मी फोटो वगैरे लिहता मित्रांनो त्या स्टेपमध्ये फोटो लिहायचं मित्रांनो. फोटो वगैरे टाईप केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं. बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे सर्व फोटोज आहे सर्व फोटोज मध्ये इफेक्ट्स वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला शेक इफेक्ट पेजला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे 1 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला बीट मार्क पेजला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर जे फर्स्टला नंतर प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं मिठाच्या ऑप्शन मध्ये इथे एक अशा प्रकारे ओव्हरले व्हिडिओ दिला मित्रांनो. या ओव्हरले व्हिडिओला ऍड करून घ्यायचं. ऍड केल्यानंतर मित्रांनो व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला ब्लेंडिंग ऑफिसिटी वरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्या जे अशा प्रकारे लाईटन वरती क्लिक करून स्क्रीन करून घ्यायचं. स्क्रीन केल्यानंतर मूव्ह ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शन वरती क्लिक करून जे अशा प्रकारे रोटेट नावाच्या ऑप्शन वरती क्लिक करून जे अशा प्रकारे -90 ठेवून घ्यायचं. मी -90 ठेवते त्या स्टेपमध्ये -90 ठेवून घ्यायचं. ठेवल्यानंतर वर 3 डॉट वरती क्लिक करायचं. फिल कॉम्बिनेशन वरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे का 5.14 बीटला जे राईट साईडचा पार्ट त्याला कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे ओव्हरले क्लिपला मग आपल्या खालच्या आपल्याला सेट करायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला एकदम छान अशा पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपलं जे 1 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला जे काही इफेक्ट्स वगैरे पण एकदम छान अशा पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपल्या जे काही क्लिप्स वगैरे आहे मित्रांनो त्या क्लिप्सला पण अशाच प्रकारचे इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला शेक इफेक्ट पेजला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे सेकंड बीटचे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणखी आपला शेक बीट मार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे सेकंड फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला एकदम छान असं पद्धतीने जे काय इफेक्ट्स वगैरे ऍड झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून पण बॅक यावं लागेल मित्रांनो. मग आणखी आपला शेक इफेक्ट पेजला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे 3 नंबरचे फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला बीट मार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणि आपला शेक इफेक्ट पेजला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर जे लास्ट उरलेली फोटो
मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बीट मार्पिशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला स्क्रॉल करा. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे लास्ट वेळी फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला एकदम छान असं पण इफेक्ट्स वगैरे पण ऍड झाले दिसून येतात मित्रांनो. मग आपला एकदम जबरदस्त व्हिडिओ वगैरे बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो. मग आणि आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपला वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओ. मी तोपर्यंत आपल्या बाकी व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.